आपण सभापती म्हणून शिस्त आणताय याचं आम्ही स्वागत करतोय। म्हणजे या सभागृहामध्ये आता बोलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हरकत घेताय याचं आम्ही स्वागत करतो। पण ज्या वेळेला एका वेळेला तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता, सभापती महोदय अनिल परबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। म्हणजे शंभूराजे देसाईंच्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नाही, त्यांना सर्व 10 खात्याचं पण ते उत्तर देऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे। परंतु प्रथा परंपरा नियमावलीच्या माध्यमातून या सभागृहामध्ये 2-3 वेळा हा विषय निघाला की कॅबिनेट असल्यानंतर राज्यमंत्री, आपण राज्यमंत्री कशासाठी करतोय? राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजे ना। प्रभारी म्हणून अधिकार दिला, ज्यावेळेला राज्यमंत्र्यांना का उत्तर देताना काही अडचण आली तर प्रभारी म्हणून ते उत्तर देऊ शकतात एवढं आम्ही समजू शकतो। आणि माझं म्हणणं असंच आहे की आम्हाला रुलिंग द्यावं, ते रुलिंग आम्हाला अपेक्षित आहे। म्हणजे राज्यमंत्री वरती येणारच नाही, मग उद्या ही अशी प्रथा पडेल की शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे अख्ख्या खात्याची कामं देतील आणि मग राज्यमंत्री गैरहजर राहतील आणि बाकीचे सगळे गैरहजर राहतील। मग अशा या संदर्भामध्ये कायद्याच्या असलेल्या चौकटीमध्ये हे कामकाज होत नाही असा आमचा आक्षेप आहे। त्यानंतर मी मगाशी सकाळी पण आपल्या दालनात मी आणि बंटी पाटील आम्ही भेटलो होतो। जी आश्वासनं दिली जातात त्याला टाइम बाइंडिंग करा। प्रवीण दरेकरांना किती जबाबदारी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे। प्रवीण दरेकर आश्वासन समिती पण आहे। दरेकरजी तुमच्याकडे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी येऊच नाही अशी पद्धत आली पाहिजे ना। सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही एका बिलावर बोलतो, या बिलावर बोलल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला काम राहू नये आणि दुसरं काम मिळावं म्हणून आम्ही विचार करतोय तुमची। आश्वासन देण्याच्या भूमिकेत यावं असं आम्ही बघायला तुम्हाला दोघांना एक आश्वासनाला ठेवला आणि एक हक्कभंगाला ठेवलाय। तुम्हाला एवढ्या पुरतं ठेवू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय बाबा। माझी विनंती आहे सभापती महोदय, आपण रुलिंग द्यावं। ज्यावेळेला बिलावर आम्ही उभा राहिलो होतो आम्हाला सांगितलं की 1-1.5 महिन्याच्या आतच याच्यावर निर्णय घेऊ। आता ती बैठक झाली नाही, कमिटी बोलवली नाही, काही नाही, मग आपण बोललेलो आहोत। आमचं म्हणणं आहे की मग या सभागृहामध्ये चर्चा होतात, आदेश दिला जातो, सूचना दिल्या जातात, मान्य करता मंत्री, याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही। आपणच 2-3 बैठका लावलेल्या आहेत। माझी विनंती आहे की आपण याचा आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात रुलिंग द्यावं। महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी